देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार हे महाराष्ट्रातील किंग मेकर आहे की पार्टी ब्रेकर? दोघात नेमका सरस कोण? महाराष्ट्राच्या मातीला कुस्तीची परंपरा आहे, पण गेल्या काही वर्षात ही कुस्ती आखाड्यात नाही तर राजकारणाच्या पटलावर खेळली जाते. कुणी घर फोडलं तर कुणी अख्खा पक्षच पळवला. पण तुम्हाला माहित आहे का, महाराष्ट्रात आतापर्यंत सर्वात जास्त पक्ष कोणत्या नेत्याने फोडले? राजकारणातील ही फोडाफोडी आजची नाही. याची सुरुवात झाली 1978 मध्ये, जेव्हा शरद पवारांनी वसंतदादा पाटलांचं सरकार पाडून स्वतःचा पुलत स्थापन केला. पवारांनी त्यांच्या चाणक्यनीतीने अनेकदा समोरच्या पक्षाला खिंडार पाडली. मग ते छगन भुजबळाचं बंड असो की नारायण राणेचं बाहेर पडणं, पवारांची सावली सगळीकडे होतीच. या गोष्टी इतिहास जमा झाल्या. पण 2019 नंतर काळ बदलला, चाणक्य बदलला. देवेंद्र फडणवीस यांनी अशा चाली रचल्या की समोरच्याला सावरणं कठीण झालं. आधी शिवसेना आणि मग राष्ट्रवादी. फक्त नेतेच नाही तर पक्षाचं नाव आणि चिन्ह सुद्धा हातातून गेलं. आज महाराष्ट्राच्या राजकारणात गनिमी कावा कोण जास्त चांगला खेळते, यात शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात मोठी चुरस आहे. तुम्हाला काय वाटते? पक्ष फोडणं ही मास्टर माइंड रणनीती आहे की जनतेच्या मतांचा अपमान? राजकारणातील खरा चाणक्य कोण? कमेंट्स मध्ये नक्की सांगा. जय हिंद.